मुंबई महापालिका निवडणूक विधानसभेहून अधिक रंगतदार सामना झालेली निवडणूक। शिवसेना पक्षफुटीनंतर झालेली ही पहिलीच पालिकेची निवडणूक होती, त्यामुळे चर्चा अधिक होती। साहजिकच दोन्ही बाजूंनी इरेला पेटून प्रचार केला गेला, पण ज्या प्रभागांमध्ये शिंदेंची सेना विरुद्ध उद्धव ठाकरेंची सेना अशी लढत झाली, तिथं कुणी बाजी मारली? सेना विरुद्ध सेना लढतीत कोण वरचढ ठरलं? शिंदे सेना किंगमेकरच्या भूमिकेत कशी पोहोचली? इतर पक्षांसोबत शिंदे सेनेची लढत कशी झाली? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। भाजपनं मुंबई शिंदे सेनेसोबत युती केली। मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे सेनेनं भाजपसोबत वाटाघाटी केल्या आणि 90 जागा पदरात पाडून घेतल्या, पण 90 पैकी केवळ 29 जागा शिंदे सेनेला जिंकता आल्या। असं असलं तरी हा पक्ष 50 जागांवर दुसऱ्या स्थानी असल्याचं निकालानंतर समोर आलंय। विशेष म्हणजे जिंकलेल्या जागांपैकी सर्वाधिक 10 जागा या उद्धव सेनेविरुद्धच्या आहेत। पण मग ठाकरे आणि शिंदे लढतीत वरचढ कोण ठरला? याचं उत्तर आहे ठाकरे। कारण शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना अशी थेट लढत 44 ठिकाणी झाली आणि यात 34 प्रभागांमध्ये उद्धव सेनेच्या उमेदवारांना यश आलं, तर 10 ठिकाणी शिंदे सेनेनं बाजी मारली। यात काही जागांवर अटीतटीची लढत झाली। विशेषतः दादर पश्चिमेकडील प्रभाग क्रमांक 191 मध्ये ही चुरस दिसून आली। या प्रभागात उद्धव ठाकरेंनी माजी महापौर आणि माजी आमदार विशाखा राऊत यांना तिकीट दिलं, तर त्यांच्या विरोधात सदा सरवणकर यांची कन्या प्रिया गुरव सरवणकर शिंदे सेनेकडून मैदानात होत्या। या दोघींमध्ये झालेल्या लढतीत अवघ्या 200 मतांचा फरक राहिला। ठाकरे सेनेच्या विशाखा राऊत यांनी बाजी मारली। आणखी एक असा सामना रंगला तो प्रभाग क्रमांक 121 मध्ये। इथं उद्धव सेनेच्या प्रियदर्शनी ठाकरे विरुद्ध शिंदे सेनेच्या प्रतिमा खोपडे रिंगणात होत्या। या लढतीत ठाकरे यांनी खोपडे यांच्यावर केवळ 14 मतांनी मात केली आहे। अशाच प्रकारे इतरही प्रभागात 500 मतांच्या फरकानं काही लढतींचा निकाल लागला। यानंतर शिंदे सेनेचा सामना रंगला तो काँग्रेस सोबत। मुंबईत ठाकरेंच्या सेनेसारखं काँग्रेसचं वर्चस्व आहे। शिंदे सेनेनं काँग्रेसला कशी लढत दिली ते आता पाहूया। शिंदे सेना विरुद्ध काँग्रेसच्या 14 प्रभागात लढती झाल्या। या दोन्ही पक्षांना प्रत्येकी 7 जागांवर विजय मिळवता आला। यातही प्रभाग 223 मध्ये शिंदे सेनेच्या प्रिया पाटील आणि काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नगरसेवक ज्ञानराज निकम यांच्यात निकराची लढत झाली। आधी शिंदे सेनेच्या पाटील यांनी आघाडी घेतली होती, मात्र अखेर निकम यांनी जवळपास 500 मतांच्या फरकानं बाजी मारली। शिंदे सेनेचा तिसरा महत्त्वाचा सामना झाला तो राज ठाकरेंच्या मनसेसोबत। मुंबईतल्या एकूण 7 प्रभागात मनसे विरुद्ध शिंदे सेनेचा मुकाबला होता। यात 5 प्रभागात शिंदे सेनेला यश मिळालं, तर 2 जागी मनसेचे उमेदवार जिंकले। या व्यतिरिक्त शिवाजीनगर गोवंडी भागात MIM आणि शिंदे सेनेची टक्कर 5 जागांवर झाली, मात्र शिंदे सेनेला केवळ 1 जागी यश आलं। तर मित्रपक्ष भाजपसोबतही शिंदे सेनेची 2 प्रभागात मैत्रीपूर्ण लढत झाली आणि दोन्ही ठिकाणी भाजपनं शिंदे सेनेच्या उमेदवाराला पराभूत केलं। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया शिंदे सेना कुणासोबत कशी लढली आणि तिथं निकाल काय लागला। शिंदे सेना विरुद्ध उद्धव ठाकरे सेना एकूण 44 ठिकाणी लढती झाल्या। यात शिंदे सेनेला 10 तर उद्धव ठाकरेंच्या सेनेला 34 जागांवर विजय मिळाला। शिंदे सेना विरुद्ध काँग्रेस एकूण लढती 14 झाल्या। यात 7 शिंदे सेनेला तर 7 काँग्रेसला जागा मिळाल्या। शिंदे सेना विरुद्ध मनसे एकूण 7 लढती झाल्या। यात शिंदे सेनेनं 5 जागांवर विजय मिळवला, तर मनसेला अवघ्या 2 जागा मिळवता आल्या। यात शिंदे सेनेला अवघ्या 1 जागेवर विजय मिळाला, तर AIMIMला 4 जागांवर उमेदवार निवडून आणता आले। शिंदे सेना विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशा 2 ठिकाणी लढती झाल्या। यात शिंदे सेनेला 2 जागा मिळाल्या, वंचितला भोपळाही फोडता आला नाही। तर शिंदे सेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची एकाच ठिकाणी लढत झाली। ही 1 जागा शिंदे सेनेनं पटकावली। इथं अजित पवारांच्या पक्षाला भोपळाही फोडता आला नाही। तर शिंदे सेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची देखील 1 जागेवर लढत झाली। या ठिकाणीही शिंदे सेनेनं बाजी मारली। शिंदे सेना विरुद्ध समाजवादी पक्ष एका ठिकाणी लढत झाली। इथं मात्र समाजवादी पक्षाच्या पारड्यात विजय आलाय। तर शिंदे सेना विरुद्ध अपक्ष अशा 2 ठिकाणी लढती झाल्या। दोन्ही ठिकाणी शिंदे सेनेचा उमेदवार जिंकून आलाय। तर शिंदे सेना विरुद्ध भाजप अशा 2 ठिकाणी लढती झाल्या। यात शिंदे सेनेचा एकही उमेदवार निवडून आला नाही। इथं दोन्ही ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून आला। एकंदरीत मुंबईत ठाकरेंच्या सेनेनं शिंदे सेनेला मात दिली आहे। भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी शिंदे सेनेशिवाय भाजप सत्तेत येऊ शकत नाही। त्यामुळे 2.5 वर्षांसाठी शिंदेंनी महापौर पदावर दावा केलाय। आता या वाटाघाटी कशा होतात त्यावर मुंबईचा महापौर कोणाचा होणार हे स्पष्ट होईल। पण मुंबईचा विचार केला तर पक्षफुटीनंतर मूळ शिवसेना कुणाची हे ठरवणारी ही निवडणूक होती। त्यात उद्धव ठाकरेंच्या सेनेनं शिंदेंच्या सेनेवर मात केल्याचं दिसून येत आहे। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।